नमस्कार, स्वागत आहे आपलं संवाद थेट संवाद ह्या कर्नाळा टी व्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये. मंडळी, आजच्या या विशेष भागामध्ये आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत चेतन जोशी. पेशानी चार्टर्ड अकाउंटंट असणारे चेतन जोशी अगदी पनवेलचेच. शिक्षण, कालांतरांनी उच्च शिक्षण या सगळ्या गोष्टी पनवेलमध्ये झाल्या असल्याकारणाने आणि पनवेलचा विकास अगदी जवळून बघणाऱ्या चेतन जोशी यांचं प्रश्न पनवेलचे नावाचं फेसबुकवरती एक पेज आहे. 5,000पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या पेजवरती खरोखर सर्वंकष सगळ्या दृष्टीने पनवेलच्या प्रश्नांवरती चर्चा होते. आज पनवेल महानगरपालिका होऊ घातलेली आहे. ती होणार नाही होणार हा अर्थात जो मुद्दा आहे तो जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेवरती आपण सोडून देऊयात. पण जर झालीच तर एकंदर काय होणार आहे या विषयावरती आपण चर्चा करतोय. आणि ही झाल्यानंतर पनवेलच्या प्रश्नांचं काय होणार, ते चुटकीसरशी सुटतील का? जर हे प्रश्न निर्माण झाले असतील तर ह्याच्या पाठीमागे कोण आहे, आणि जर हे प्रश्न निर्माण झालेत तर मग ह्याचं सोल्युशन काय, या सगळ्या विषयांच्यावरती मी आज चेतन जोशी यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. सर्वप्रथम चेतन जोशी सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात. कर्नाळा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. चेतन जोशी सर, पहिला प्रश्न अगदी थेट तुमच्या फील्डशी रिलेटेड. आपण चार्टर्ड अकाउंटंट आहात, त्यामुळे लोकांच्या करप्रणालीबद्दल आपला नेहमीच अभ्यास असतो. आपल्या रोजच्या कामामध्ये हा भाग वारंवार येत असतो. म्हणून अगदी सरळ मुख्य मुद्द्याला हात घालतो मी. आज नगरपालिका आहे, त्यामुळे आज आपण कर भरतोय, तो नगरपालिकेला कर भरतोय. महानगरपालिका झाली तर ही जी करप्रणाली आहे हिच्यात कितीसा बदल होणार आहे, आणि ह्या करप्रणालीचा बोजा पनवेलकरांवरती पडणार आहे का? महानगरपालिका झाल्यास किंवा नगरपालिका असेल तर पालिकेला 3 कर असतात. प्रॉपर्टी टॅक्स असतो, एक वॉटर टॅक्स असेल, आणि अदर सेस जे काही असतात ते गव्हर्नमेंट ज्या GR काढेल किंवा त्याप्रमाणे ते असतात. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे LBT. तो LBT हा अजून पूर्णपणे ॲबॉलिश झालेला नाही. काही कदाचित तो परत येऊ शकतो पुढच्या काही काळामध्ये, तर तो एक येऊ शकतो. आणि महानगरपालिकांमध्ये हे जे कर आहेत याच्यापेक्षा महानगरपालिका झाल्यावर खर्च काय होणार आहे त्याच्यावरती हा कर लावणं किंवा कराचे जे काही पर्सेंटेज आहे ते मुख्यत्वे डिपेंड आहे. तर आता खर्च काय असतील तर खर्च म्हणजे आपला जो महानगरपालिकेचा जो खर्च वाढणार आहे तो मेन म्हणजे ऑनरेरियम म्हणजे मानधन जे नगरसेवकांना दिलं जाईल ते वाढणार आहे. त्याच्यामध्ये मोठा जो खर्च आहे तो तिथे होणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये 10,000 रुपये पर मंथ हे तिथल्या नगरसेवकांना मिळतात. तसेच पनवेलच्या नगरसेवकांनाही तसेच मिळणार आहेत त्यांचे जे काही खर्च असतात त्याच्यासाठीचे. तर हा खर्च आपला वाढणार आहे. म्हणजे हा निश्चितच पनवेलकरांवरती पडणारा एक बोजा आहे. हा पनवेलकरांवरच बोजा पडणार आहे. तिथूनच तर त्यांचं इन्कम येणार आहे. जोशी साहेब, आता मी पनवेलचे प्रश्न याच्याकडे तुम्हाला घेऊन चालतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुमच्या फेसबुक पेजबद्दल सांगा की हा जो उपक्रम आहे की प्रश्न पनवेलचे मांडायचे आणि समाज माध्यमातून ह्याच्यात लोकांना बोलतं करायचं आणि मग ह्याच्यावरती उलटसुलट प्रतिक्रिया येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे विचारायचं की हा उपक्रम सुरू कसा केलात, आणि माझा उपप्रश्न असणार आहे की ह्याचा त्रास कितपत होतो की ह्याचा आनंद तुम्हाला मिळतो? मागे जी निवडणूक झाली पनवेल नगर परिषदेची त्यावेळी मी पनवेल फेसबुकवरती बरंच काही बघत होतो. म्हणजे पनवेलबद्दल काही माहिती येते का, नवीन काही आपल्याला कळतं आहे का. तर मी बघता बघता मला एक जाणवलं की पनवेल नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे ती केवळ हा पक्ष आहे, हा माणूस आहे याच्याबद्दलच फक्त होतं, किंवा यांनी किती बॅनर लावलेत, याचं किती म्हणजे मोठं प्रसिद्धी मिळते याच्यावरच होते. पण ते पनवेलचे प्रश्न जे होते ते कुठेच दिसत नव्हते. मग तेव्हा असं वाटलं की, आणि इव्हन काही ग्रुप्स होते पनवेलबद्दलचे जे काही निवडणुकांबद्दलचे, तिथे मी पनवेलचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडे कोणी डुंकूनही बघेना. त्यांना ते म्हणजे जे काही पोस्टर्स येत आहेत, हे फेसेस दिसत आहेत, त्याच्यावरती ते सगळे म्हणजे कमेंट्स वगैरे येत होते. मग त्यामुळे मी काय केलं की पनवेलचा आपला एक प्रश्न पनवेलचे म्हणजे फक्त पनवेलचे जे नागरी प्रश्न आहेत त्याला वाहिलेला आपण एक समूह तयार करावा असं माझ्या मनामध्ये आलं. आणि त्याप्रमाणे मी तो समूह तयार केला. निवडणूक झाल्यावर मला वाटतं एक 4-5 महिन्यांनी मी तो तयार केला समूह. आणि आज त्याचे जवळपास 5,000पेक्षा जास्त त्या ठिकाणी ग्रुप मेंबर्स आहेत. आमचे ॲडमिन्स आहेत, डॉक्टर मयुरेश जोशी, सूर्यकांत पाटील हे ॲडमिन्स आहेत आमचे. आणि अशा पद्धतीने तो ग्रुप चालू आहे. आता काय होतं की नागरिक असतो आपण जो काही पनवेलचा नागरिक आहे तो दिवसातल्या 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत काम करत असतो. त्याला अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्या समोर दिसतंय की अरे हा सिग्नल बंद आहे, अरे इथे पाण्याची तुंबत आहे, पाण्याचं काही हे फुटलेलं आहे, जलवाहिनी फुटलेली आहे. तर तो त्या ग्रुपवरती तो टाकू शकतो, फोटो सकट टाकू शकतो. आणि काही वेळेला काय होतं की जे काही राजकीय पक्षांचे समजा कोण असतील तर ते म्हणतात की तुम्ही हे प्रश्न इथे का मांडताय, तुम्ही त्याच्यावरती काही ॲक्शन का घेत नाही, तुम्ही तक्रार का करत नाही. आता 8 ते 8 काम करणारा माणूस कशी तक्रार करणार?
त्याला तिथे त्यांनी मांडल्यावर जे लोकप्रतिनिधी त्या समूहावर आहेत त्या लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घ्यायला हवी अगदी आणि त्यांनी ते प्रश्न उपस्थित करायला हवेत. त्याच्यासाठी हा मेन जो आहे त्या समूहाचा उद्देश तो हा आहे. नक्कीच. म्हणजे लोकप्रतिनिधींना चिमटे काढण्यापेक्षा लोकप्रतिनिधींना ऍक्टिव्ह करणारा हा समूह आहे. पण याच्याकडे बघितलं मात्र दुसऱ्या दृष्टिकोनातून जातं. दुसऱ्या दृष्टिकोनातून जातं. त्याला राजकीय रंग दिले जातात. राजकीय पक्षाचा आहे, या पक्षाचा आहे, असं काही ना काही ते तिथे रंग दिला जातो. पण तरीही आम्ही ते काही असला कुठलाही रंग स्वतःला लावून घेत नाही. आम्ही त्याच्यापासून वेगळे राहतो. अगदी बरोबर. अत्यंत महत्त्वाची गोष्ट मंडळी या ठिकाणी चेतन जोशी सांगतात की प्रश्न पनवेलचे हा जो समूह आहे हा कुठल्याही लोकप्रतिनिधीला चिडवण्याकरता, त्याला खजील करण्याकरता, त्याला चिमटे काढण्याकरता नसून हा पनवेलकरांचा, पनवेलकरांसाठी आणि पनवेलकरांनी निर्माण केलेला समूह आहे जो लोकप्रतिनिधींना ॲक्टिवेट करण्यासाठी या ठिकाणी त्या समूहावरती एकमेकांशी संवाद साधत असतात. चेतन जोशी सरांच्या बरोबर चर्चा करायला खरोखरच खूप मजा येते. पनवेलच्या प्रत्येक प्रश्नावरती की आजच्या घडीला भेडसवणाऱ्या प्रत्येक प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत, परंतु तुर्तास वेळ झाली. अल्पशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा संवाद, थेट संवाद. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा नागरी सहकारी बँक. बँकेच्या स्थापनेपासून ते आज तागायत ऑडिट वर्ग अ असलेली रायगड जिल्ह्यातील अग्रणी बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार FSWM अर्थात फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून नावारूपास आलेली बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. पारदर्शक कारभारामुळे MS कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन द्वारा उत्कृष्ट बँक म्हणून कर्नाळा बँकेला मिळाले आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. बँकेच्या ठेवीत 425 कोटींच्या वर. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.47%. शून्य LPA असलेली खऱ्या अर्थाने जनतेची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. आम्ही आपल्याला पुरवितो आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक बँकिंग सेवा आणि योजना. अगदी लाईट बिल भरण्यापासून शैक्षणिक कर्ज योजना, सुवर्ण कलश योजना, शिशु विद्या वेतन योजना यासह कोर बँकिंग म्हणजेच RTGS आणि NEFT सेवा. लोकल सेवा, खातेदाराला त्याच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती देणारी SMS सेवा, आधार कार्ड सेवा. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोने तारण कर्ज योजना केवळ 11% व्याज दराने. बँकेच्या एकूण 15 शाखा कार्यरत आहेत. पनवेल, नवीन पनवेल, तक्का, खारघर, महाड, कामोठे, मोहपाडा, तळोजे, उल्वे, उरण, कोपरोली, द्रोणागिरी, कासारभट, सुकापूर आणि चौक. याशिवाय लोणावळा, नेरळ या नवीन शाखा आम्ही ग्राहकांच्या सेवेत लवकरच रुजू करीत आहोत. बँकेची ATM सेवा देखील सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% जादा व्याज देणारी बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. ग्राहकांच्या मनात आपलेपणा निर्माण करणारी आपली बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. बँकेच्या विविध सेवा आणि योजनांसंदर्भात आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा नागरी सहकारी बँक, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक 022-2745-9111 आणि 022-2746-2700. कर्नाळा नागरी सहकारी बँक. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं संवाद, थेट संवादमध्ये. आज चार्टर्ड अकाउंटंट चेतन जोशी आपल्याबरोबर आले आणि त्यांच्याबरोबर आपण प्रश्न पनवेलचे या मुद्द्यांवरती चर्चा करतोय. जोशी साहेब, आपण फेसबुक समूहाबद्दल सांगितलं, पण ह्या फेसबुक समूहामध्ये लोकांची चर्चा करत असताना प्रायोरिटी बेसिसवरती पनवेलचा कुठला प्रश्न सोडवला गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं? सार्वजनिक अंतर्गत वाहतूक व्यवस्था ही फार महत्त्वाची आहे. लोकांना इकडून तिथे जायचं असलं तर रिक्षा आणि त्याही मीटरवर न चालणाऱ्या परवडत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही लगेच देण्याची गरज आहे. आणि आता पनवेलचा आपण इतिहास सांगतो, 150 वर्षाची नगरपालिका आहे वगैरे वगैरे आपण सांगतो. पनवेलचं स्वतंत्र धरण आहे असं आपण सांगतो. पण तुम्ही बाजूचीच खोपोली नगर परिषद घ्या, त्यांची स्वतःची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे आणि आपल्या पनवेलची नाही. हे खरं तर खूप चुकीचं आहे. पनवेलची वाहतूक व्यवस्था कधीच तयार व्हायला पाहिजे होती आणि ती धावायला पाहिजे होती रस्त्यावरती आणि लोकांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे होता. पण ते आज होत नाही. आपण जातो आणि NMMTच्या बसेस आपल्या पनवेलमध्ये चालतात.
ते तिथे जाऊन आपल्याला त्यांची मिनतवाऱ्या करून इथे बसेस त्यांना आणाव्या लागतात. हे खूप चुकीचं आहे. हे पनवेलच्या नागरिकांना म्हणजे हा त्रास आहे पनवेलच्या नागरिकांसाठी. एक लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पनवेलची सुरू व्हायला हवी. चेतनजी, तुम्ही सांगितलं की प्रायोरिटी बेसिसवरती पनवेलचा आज जर का प्रश्न सोडवला कुठला गेला पाहिजे तर अंतर्गत वाहतुकीचा, पण ह्याच्या बरोबरीने तुम्हाला काय वाटतं की आणखीन कुठले असे प्रश्न आहेत की ज्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे, किंबहुना लक्ष दिलं गेलं नसल्या कारणाने हे प्रश्न आज उपस्थित झालेत? महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. पनवेल आज जर अख्खं धरण पनवेलचं आहे तर मग पनवेलचं धरण हे व्यवस्थित त्यातला गाळ का काढला जात नाही? ज्यावेळी पाऊस कमी पडतो, एखाद्या वर्षामध्ये पाऊस कमी पडला की ते पूर्ण धरण रिकामं होतं, त्यावेळी तिथे गाळ काढण्याचं काम का होत नाही? दुसरं म्हणजे जर पनवेलला जर पाणी टंचाई आहे तर मग टँकरला पाणी कुठून मिळतं? अगदी बरोबर. पनवेलचं जे आहे म्हणजे एस.टी. स्टँडच्या मागे जो एक पाणी पुरवठ्याचा एक टाकी आहे, हौद आहे, तिथे बरोबर टँकर उभे असतात. त्यांना पाणी कसं मिळतं आणि पनवेलकरांना पाणी का मिळत नाही? हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि दुसरं अनेक प्रश्न आहेत. पनवेलचे प्रश्न काही संपणारे नाही आहेत तसे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे रस्ते पनवेलचे तुम्ही बघा. आता साईनगरचा रस्ता आहे, हा केवळ 3 महिन्यापूर्वी मी बघत होतो की हा पूर्ण बनवलं होतं. म्हणजे आमचं 1 लेन बंद करून 1 लेन चालू करून असा रस्ता तो बनवत होते. अगदी भराव वगैरे करून बनवला होता त्यांनी. डांबरी चांगला रस्ता बनवला होता. पण आज तुम्ही जाऊन त्या रस्त्याची अवस्था बघा. तिथे सगळे रस्ते खोदलेले आहेत. तिथे रस्ता बनवत होता आणि हा इथे खोदायला उभा होता. असं तिथे दृश्य मी स्वतः बघितलेलं आहे. मग हे असं का? म्हणजे याला आता याचं हे का झालं? कारण नियोजनच नाही. नियोजन नसल्यामुळे हे झालेलं आहे. पनवेलमध्ये हे असे अनेक प्रश्न आहेत. ते कसे सुटणार मलाही कळत नाही. दुसरं अनेक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पनवेल विद्रूप होतं बॅनरबाजीने. बॅनरबाजीवर कारवाईच होत नाही. तुम्ही बघा पनवेलचे बॅनर किती कसे लागलेले असतात ते. आणि दुसरं म्हणजे पनवेलचं पुढे अनेक आहेत आणि त्याच्यामध्ये रिक्षा मीटरवर चालत नाही. रिक्षा मीटरवर का चालत नाही? पनवेलचे लोकप्रतिनिधी हे रिक्षा युनियनच्या लीडरसारखे का वागतात? हे एक मला आजपर्यंत कळलेलं नाही. पनवेलच्या रिक्षा मीटरवर चालाव्यात यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर का उतरत नाहीत? पनवेलच्या नागरिकांचा तो प्रश्न आहे. मी कार चालवतो. मी कार का चालवतो? कारण मला रिक्षा परवडत नाही म्हणून मी चालवतो. माझ्या कारचा मी खर्च काढला. मी तो 22 रुपये निघाला फक्त. त्याच्यामध्ये आपण अजून 5 रुपये ॲड करू. 22चा आपण 5 रुपये ॲड करून 27 रुपये करू, तरीही मला तो परवडत नाही. माझा जायचा याचा जर रिक्षाने म्हटलं जायचा खर्च माझा 70 रुपये आहे. ही एवढी तफावत आहे म्हणजे? एवढी तफावत आहे. मग मी गाडी काढणार ना रस्त्यावरती. मला ती परवडलं पाहिजे. आणि मग त्यामुळे मग पनवेलच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. गाड्या होतात. आणि मग पार्किंगचा प्रश्न तर महत्त्वाचा आहे. पार्किंगच्या प्रश्नामध्ये मी पनवेलच्या नागरिकांना दोषच देणार नाही. कारण पनवेलची एक तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. पनवेलचे रिक्षावाले मीटरवर चालत नाहीत. मग लोक रस्त्यावर गाड्या काढणार. खरी गोष्ट. गाड्या काढल्यावरती त्याच्या पार्किंगची व्यवस्था तरी नगरपालिकेने बघायला हवी. ती पार्किंगची व्यवस्था कुठे आहे मला सांगा. नो पार्किंगचा बोर्ड लावणं खूप सोपं असतं, पण पार्किंगची व्यवस्था करणं हे खूप अवघड आहे. ते पनवेल नगरपालिका मुळीच करत नाही आहे. जिथे बघावं तिथे नो पार्किंगचे बोर्ड. परत पनवेलचं तुम्ही बिल्डिंग नवीन आराखडे वगैरे बघा. नवीन बिल्डिंग ज्या उभ्या राहतात तिथे पार्किंगची किती सोय आहे. बिल्डिंग बांधताना पार्किंगचा विचारच होत नाही. नवी मुंबईमध्ये आज पार्किंग कंपल्सरी आहे. त्यांना पार्किंग तिथे द्यावं लागतं. पण पनवेलमध्ये तसं नाही. नुसती बिल्डिंग उभी केली, आजूबाजूला थोडे असे लेन सोडली की ती पार्किंगची जागा म्हणून ते दाखवून देतात. चेतनजी, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला आहे. पनवेलचे प्रश्न आपण मांडलेले आहेत. एक महत्त्वाच्या प्रश्नाला मी हात घालतोय. खरं म्हणजे हा प्रश्न उपप्रश्न ह्या एका सणाच्या 2 बाजू असू शकतात की महानगरपालिका झाल्याने हे सगळे प्रश्न चटकन सुटणार आहेत का? हा माझा पहिला प्रश्न असेल. आणि दुसरी गोष्ट की हे सगळे प्रश्न उपस्थित होण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय, कारण काय, किंवा कोण ह्याला कारणीभूत आहे? महानगरपालिका आणि नागरिकांचे प्रश्न याचा काडीचाही संबंध नाही. महानगरपालिका अनेक आहेत. महानगरपालिका झालेल्या आहेत, तिथेही तेच प्रश्न चालू आहेत. पनवेल महानगरपालिका झाल्यावर नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला लोकप्रतिनिधींना स्वतःच्या मनातून ते यायला पाहिजे की हे आपण नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवले पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी केवळ पार्ट टाईम आपण आहोत असं न करता आपण पूर्ण वेळ या नागरिकांसाठी आहोत असा विचार करायला हवा. मग हे नागरिकांचे प्रश्न सुटतील. आणि मी विचारलं तसं की मग हे प्रश्न जे निर्माण झालेत आज, पार्किंग, पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षावाल्यांचा प्रश्न, हे निर्माण होण्यापाठीमागे कारण काय असेल? हे निर्माण होणे म्हणजे लोकप्रतिनिधींची अनास्था नागरिकांच्या आणि शहराच्या प्रती, आणि लोकप्रतिनिधींची अनास्था आणि नागरिक ह्या प्रश्नांकडे तितक्याशा गांभीर्याने बघत नाहीत. नागरिक हे जे आहेत ते लोकप्रतिनिधींना धारेवर धरत नाहीत. त्यामुळे पण हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
पनवेलचे प्रश्न उपस्थित होण्यापाठीमागे जितके लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत तितकंच लोकांनी सुद्धा त्यांना धारेवर धरणं गरजेचं आहे. ह्याच प्रश्नावरती मी त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. परंतु पुन्हा एकदा वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. चर्चासत्रामध्ये खरंच खूप मजा येते. चेतनजींच्या बरोबर चर्चा करताना आज एक पनवेलकर म्हणून मी खरं म्हणजे सुखावलेलो आहे. या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ब्रेकच्या पलीकडे. तुम्ही पाहत राहा संवाद थेट संवाद. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. सहावारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेलमधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला. म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022-2745-2433. दीपक साडीज. माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं. कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं. आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं. आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं. पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल. भावना फोर्ड कंपनीच्या गाड्या खरेदी करण्याचे एकमेव विश्वासपात्र शोरूम म्हणजेच भावना फोर्ड. ग्राहकांना उत्तम सेवा देणे हेच आमचे ध्येय आणि यासाठी आम्ही आपल्याशी आहोत बांधील. भावना फोर्डमध्ये आपल्याला इको स्पोर्ट्स पेट्रोल 1.5 लिटर इंजिन आणि डिझेल 1.5 लिटर इंजिनसह एबियंट, ट्रेंड, टायटॅनियम प्लस आणि ऑटोमॅटिक श्रेणीतील इको स्पोर्ट्स. तसेच फोर्ड सादर करीत आहे फोर्ड फिगो एस्पायर 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनसह. फोर्ड फिगोमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत एबियंट, ट्रेंड, टायटॅनियम प्लस आणि ऑटोमॅटिक श्रेणी तसेच विस्तृत रंगाची श्रेणी. आम्ही आपल्याला देत आहोत उत्तम सर्व्हिस सेवा, फ्री इन्शुरन्स, एक्सचेंज बोनस 25,000 पर्यंत, लॉयल्टी बोनस. तसेच कोणतीही फोर्ड गाडी बुक केल्यावर आपल्याला मिळेल 75,000 पर्यंत फ्री गिफ्ट वाउचर. तेव्हा आत्ताच येऊन आपल्या आवडत्या रंगाची फोर्ड कंपनीची गाडी बुक करा. आमचा पत्ता प्लॉट नंबर 312, लीला माधव कॉम्प्लेक्स, विजय सेल्स शोरूमच्या जवळ, नवीन पनवेल. संपर्क नंबर 27480900, 27490800 व 9930461165. फोर्ड गाड्यांच्या खरेदीकरिता पनवेलमधील एकमेव विश्वासपात्र ठिकाण भावना फोर्ड. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा संवाद थेट संवाद या कार्यक्रमामध्ये स्वागत. चेतन जोशी आपल्याबरोबर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी चेतनजींनी एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मांडला होता की जितके लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत या पनवेलच्या भोंगळ कारभाराला किंवा हे प्रश्न उपस्थित होण्याला, तितकेच आपण नागरिकसुद्धा जबाबदार आहोत. कारण आपण नागरिकांनी लोकप्रतिनिधींना
धारेवर धरलं पाहिजे असं चेतनजींचं म्हणणं आहे. म्हणून मी चेतनजी तुमच्याकडे पुन्हा एकदा याच विषयाला अनुसरून एक प्रश्न घेऊन येतो की आज पनवेल नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा जो काही एकंदरीत कारभार आहे, ज्याच्यामुळे प्रश्न अनेक उपस्थित झाले, जटिल प्रश्न उपस्थित झाले, याच्या विरोधात पनवेलमधल्या विविध सेवाभावी संस्थांनी एक मोर्चा काढला होता. अर्थात त्याचं जे नेतृत्व आहे ते सिटिझन्स युनिटी फोरम म्हणजे आपल्या कफ संस्थेने घेतलं होतं, तरी सुद्धा बऱ्याचशा संस्था याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आपण स्वतः त्या मोर्चात सहभागी झाला होतात. एकंदरीत मग अशा वेळेला तुमचा काय अनुभव होता की तेव्हा सामान्य पनवेलकर रस्त्यावरती उतरला होता का आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना पोटतिडकीने हे प्रश्न विचारले होते का? जवळपास 50 संघटना होत्या ज्यांनी हा मोर्चा म्हणजे काढला होता आणि याच्यामध्ये पनवेलचे शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मी असं नाही म्हणणार की कोणीच झालं नव्हतं, पण पनवेलचे जे नागरिक होते, काही नागरिक हे आम्हाला खिडकीतूनच सांगत होते की आम्ही आहोत तुमच्याबरोबर, तुम्ही पुढे व्हा. काही नागरिक हां आलो आलो असं करत येत होते आणि त्या मोर्चामध्ये अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले. आम्ही त्यांना निवेदनही दिलं, पनवेलच्या आयुक्तांना, नगराध्यक्षांना आम्ही निवेदन दिलं की जे पनवेलचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आम्ही योग्य ते पावलं उचलू वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं, पण ती पावलं अजूनही उचलली गेलेली नाहीत. याचा पनवेलच्या नागरिकांनी खरं तर म्हणजे याच्यावरून धडा घ्यायला हवा की आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे. आपण अशा पद्धतीच्या ज्यावेळी सेवाभावी संस्था या मोर्चा वगैरे काढतात त्यावेळी त्यात जास्त संख्येने त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हा काही कुठल्या राजकीय पक्षाचा मोर्चा नव्हता, हा पनवेलच्या नागरिकांसाठीचा मोर्चा होता. मी तिथे गेलो होतो, मी नागरिक म्हणून गेलो होतो, मी कुठल्या संघटनेचा म्हणून गेलेलो नव्हतो तिथे. आणि असा पनवेलच्या नागरिकांनी जे सत्ताधारी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, राजकारणी आहेत, त्यांच्यावर हा दबाव निर्माण करण्याची गरज आहे की आम्हाला ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही देत नाही आहात, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. एक्झॅक्टली. तर हे पनवेलचे नागरिक खरं तर जागृत व्हायला पाहिजेत. हळूहळू ते होत आहेत, नाही असं नाही, पण त्याचं जे प्रमाण आहे जागृत होण्याचं ते वाढायला पाहिजे असं मला वाटतं. चेतनजींच्या बरोबरीने चर्चा करतोय. प्रश्न पनवेलचे, या अनेक प्रश्नांवरती आपण चर्चा केली. ते का उपस्थित झाले याचा उहापोह करायचा सुद्धा आपण प्रयत्न केला. महानगरपालिका झाल्याने हे प्रश्न सुटणार आहेत का ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण चर्चा करून बघितली. तर तुर्तास इतकंच कळतंय की महानगरपालिका हो अगर न हो, प्रश्न पनवेलचे जे आहेत ते तसेच्या तसे राहणार आहेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या चरणामध्ये येतोय आणि आता मी चेतनजींना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. चेतनजी, प्रश्न पनवेलचे याची आपण चर्चा केली, याच्यावर सोल्युशन काय? मग हे प्रश्न सोडवायचे कसे? एकाच वेळेला एक एक प्रश्न घेऊन सोडवायचा की सगळ्या प्रश्नांना एकदम भिडायचं? तसं पाहता बऱ्याचदा आपण जेव्हा म्हणतो की अभ्यास मी शेवटी करीन आणि वार्षिक परीक्षेच्या अगोदर आपल्याला कळतं की अरे बरंच काही बाकी राहिलं आहे, मग मी सुरुवात कुठनं करू? अशी काहीशी परिस्थिती आता निर्माण झाली का? नक्कीच झाली आहे. पनवेलच्या नागरिकांनी प्रथम स्वतःच्या घराकडे बघावं. ज्यावेळी आपण पनवेलचा विचार करतो, आपले प्रश्न काय आहेत हे बघतो, त्यावेळी पनवेलच्या नागरिकांनी आपल्या घरचा आजूबाजूचा परिसर बघावा, आपल्याला मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या बघाव्यात. पनवेल नगरपालिकेचा विचार करताना हे सगळं करावं. पनवेल विधानसभा, लोकसभासाठी तुम्ही काही विचार करा, त्याचा काही प्रश्न नाही आहे, पण पनवेल नगर परिषद ही नागरी समस्या, नागरिक ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघा. तुम्ही ज्यावेळी तुमच्या घरातही ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही ज्यावेळी ती ज्येष्ठ व्यक्ती रस्त्यावरून चालते, खड्ड्यातून चालते, तिला ती धडपडते, त्यावेळी तुम्हाला कसं वाटेल त्याचा विचार करा. पनवेलचा लोकप्रतिनिधी निवडून देताना तो त्याच्यामध्ये किती कॅलिबर आहे, नागरी प्रश्न सोडवण्याचं किती कॅलिबर आहे ते तुम्ही पहा आणि मग तुम्ही मतदान करा. आणि पनवेलच्या नागरिकांनी सर्वप्रथम एकत्र यायला पाहिजे, ते नागरिक म्हणून. कुठल्या या पक्षाचा आहे मी, त्या पक्षाचा आहे मी, या संघटनेचा आहे त्या संघटनेचा आहे, या पद्धतीने त्यांनी एकत्र येता कामा नये. पनवेलचा नागरिक म्हणून त्यांनी एकत्र आलं पाहिजे. पनवेलच्या प्रश्नांकडे डोळस वृत्तीने बघितलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या आजूबाजूला जर आपल्या शेजाऱ्याला जरी एखाद्या नागरी समस्येचा त्रास होत असेल तर त्याला त्यांनी ॲडवाईस करायला पाहिजे, त्याला सोल्युशन द्यायला पाहिजे. आणि जे काही पनवेलच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे. पनवेलची समस्या त्यांनी मांडली पाहिजे. त्यांनी मांडताना त्याला जर एखादी समस्या येत असेल तर त्यांनी त्या विभागाकडे जाऊन, त्या म्हणजे जे काही विभाग असेल, जो लोकप्रतिनिधी असेल त्याच्याकडे जाऊन ते मांडायला पाहिजे की हे असं असं आहे, ह्या समस्या आमच्या कधी सुटणार आहेत, हे त्यांनी त्याला जाब विचारायला पाहिजे असं मला वाटतं. मी एक सांगू इच्छितो की प्रश्न पनवेलचे हा समूह प्रत्येक पनवेलकरांनी जॉईन करायला हवा, तिथे स्वतःचे प्रश्न मांडायला हवेत. एवढंच मी पनवेलच्या नागरिकांना एक विनंती करतोय, त्यांनी लवकरात लवकर हा समूह जॉईन करावा. प्रश्न पनवेलचे भरपूर आहेत आणि ते लवकरात लवकर निकालात निघाले पाहिजेत ही सुद्धा प्रत्येक पनवेलकरांची इच्छा आहे. पण ते कसे? कारण ह्याकरता आपण स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी किंवा अन्य प्रशासकीय यंत्रणांवरती अवलंबून राहूच नयेत. कारण किंबहुना ही यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळे हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मग हे प्रश्न सोडवण्याकरता आपणच
आता एक पाऊल पुढे टाकायला हवं, सुरुवात आपल्यापासून करायला हवी आणि ही सुरुवात करण्यासाठी प्रत्येक पनवेलकराला उद्युक्त करावं हवं, हा संदेश देतात चेतन जोशी आजच्या या थेट संवाद कार्यक्रमात. पनवेलचे प्रश्न लवकर निकालात निघोत. स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल ही केवळ घोषणा न राहता ते अस्तित्वात येवो या सदिच्छेसह मी चेतनजींच्याकडे येतो. चेतनजी, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आपले विचार कर्नाळा टी व्हीच्या दर्शकांना सांगितलेत, याच्याबद्दल कर्नाळा टी व्हीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. माझाही आभार.